नमस्कार, श्री स्वामी समर्थ मंडळी. आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि टेस्टफुल चिकन सुक्का. चला तर मग सुरुवातीला आपण चिकनमध्ये सगळे मसाले घालून घेऊया. डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेली आहे. सगळे मसाले घालून घेऊया, मीठ घालून घेऊया, थोडंसं तेल घालूया आपण, म्हणजे एकदम चिकन ड्राय होत नाही. आता कच्चा कांदा घालून घेऊया. एकदम शॉर्टकट पद्धतीमध्ये पण मस्त होतं हे चिकन. आता हे सगळं छान आपण मिक्स करणार आहोत. आता आलं लसूणची पेस्ट हे मेन इन्ग्रेडियंट आहे. आलं लसूणची पेस्ट, तसं सुकं खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचे दांडे हे आपण सगळं थोडंसं पाण्यामध्ये मिक्सरमधून फिरवून घेऊया. आणि जास्त पाणी नका घालू, थोडं सुकं असंच आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया. आता हे मॅरिनेट केलं आहे आपण छान. आता एक कढई घेऊया. माझं लिंबू पिळायचं राहिलं होतं, सो लिंबू किंवा दही आपण घालू शकता. तेल घालूया, व्यवस्थित घाला म्हणजे छान जरा असं तरी येईल. मी थोडंसं तूपही घातलं होतं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं आणि तमालपत्र घालून छान जरासा रोस्ट करून घ्या. झाल्यावर आपण त्याच्यामध्ये तेल आणि तमालपत्र घालून घेऊया. आता आपण जे मॅरिनेशन केलेलं आहे चिकनचं ते आपण घालून घेऊया. छान सगळा मसाला काढून घ्या, कारण आपण त्याच्यामध्ये मस्त मस्त मसाले लावलेले आहेत. अजिबात वेस्ट नाही करायचा आहे. असं छान पुसून घ्या मस्त. आणि आता छान असं परतून घ्या. एकदम लो फ्लेमवर नाही तर मीडियम हाय फ्लेमवर थोडं परतून घ्यायचं आहे. छान 1-2-4 मिनटं. आता झाकण लावून घ्या आणि त्याला त्याच्याच पाण्यामध्ये शिजूचं. एक्स्ट्रा पाणी सध्या काही ॲड करू नका. आणि थोड्या वेळानंतर मग आपण जे मसाले मॅरिनेशन केलेलं जे भांडं होतं की नाही त्याच्यातच थोडं पाणी घालून त्याच्यात शिजवून घ्या चिकन. 1-15 मिनटांनी असं सुंदर वाफ येईल. मग त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घातला आहे. कढीपत्ता घालून छान मिक्स करा आणि चुरचुरीत अशी तुपातली लसणाची फोडणी घालूया. ही जी फोडणी आहे ना ती टोटली ऑप्शनल आहे. कढीपत्ता पण ऑप्शनल आहे, पण हे जे ऑप्शन्स आहेत ना ते खूप छान लागतात आणि जरा असं वेगळं टेस्ट करतं. रेग्युलर चिकन जर आपण नेहमी करतो. तर आता तयार आहे आपलं झणझणीत आणि मस्त असं चिकन सुक्का. तुम्हाला हवे तर अजून तुम्ही ड्राय करा, पण सेमी ड्राय छान वाटतं. अशा प्रकारे आपली चिकन सुक्काची रेसिपी तयार झालेली आहे. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.